नमस्कार, मी श्याम आहिरे आणि तुम्ही पाहताय लोक टाइम्स मराठी. 2023 मध्ये मोदी सरकारनं ग्रीन क्रेडिट कार्यक्रम लॉन्च केला. याला पर्यावरण संरक्षणाचा मॉडेल उपाय असंही म्हणण्यात आलं. याच्यात केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना आदेश देण्यात आले, उजाड झालेली जंगलं शोधून काढा. त्याच्यात आज झाडं नसतील, पण झाडं लावल्यानंतर त्यांना पुन्हा हिरवीगार करता येतील. पण या जमिनींवर कुठल्याही प्रकारचा वाद विवाद नको. केंद्र सरकारकडून भारतीय फॉरेस्ट रिसर्च आणि एज्युकेशन या संस्थेला सर्व जमिनीच्या रजिस्ट्रेशनची जबाबदारी देण्यात आली. आता या जमिनींना दुसऱ्या कंपनीच्या आणि संस्थांच्या पुढे ठेवण्यात आलं. कारण कुठलीही मोठी कंपनी एखादा प्रोजेक्ट, कारखाना किंवा मायनिंग करते, त्याच्यात झाडं तोडली जातात, जंगलाच्या जंगलं नष्ट केली जातात. त्याची भरपाई म्हणून दुसरीकडे झाडं लावली जातात. कारण जनतेला दिसत राहावं की जंगल तोडण्याच्या बदल्यात किती झाडं लावण्यात आली. ग्रीन क्रेडिट असा एक प्रोग्राम आहे, ज्याच्यात झाडं वेगळी संस्था लावते आणि काही पैशांच्या बदल्यात धनाढ्य कंपनीला विकून देते. कारण या कंपनीला दाखवता यावं की जंगल तोडण्याच्या बदल्यात दुसरीकडं झाडं लावण्यात आली आहेत. ग्रीन क्रेडिटच्या नावातच आहे, झाड वेगळ्या संस्थेने लावायचं आणि बलाढ्य कंपनीला क्रेडिट विकून द्यायचं. पर्यावरण संरक्षणाच्या नावाखाली बलाढ्य कंपनींना या ग्रीन क्रेडिटनुसार जंगल तोडण्याची, उजाड करण्याची जणू मुभास देण्यात आलेली आहे. 2015 पासून UN क्लायमॅट कॉन्फरन्सचा चालाखीने वापर करण्यात येत होता. मोदी साहेब कॉन्फरन्समध्ये जायचे आणि पर्यावरण संरक्षण करण्यात भारत कसा अव्वल आहे हे सांगून यायचे. हजारो एकर जंगल अडाणी सारख्या बलाढ्य उद्योगपतींना देऊन देशाला कसं वेड्यात काढता येईल याची पूर्ण तयारी सुरू होती. द रिपोर्टर्स कलेक्टिव्हच्या रिपोर्टनुसार 35 लाख रुपये अशा जाहिरातींवर खर्च करण्यात आले की मोदीजी पर्यावरण संरक्षणासाठी किती मोठं काम करतायत. मोदींच्या अहमदाबादमधील आवडती एजन्सी मूव्हिंग पिक्सल या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला लगबगीनं काम देण्यात आलं. काही हप्त्यातच 2 व्हिडिओ तयार करण्यात आले. या व्हिडिओच्या आधारे जगासमोर ग्लोबल ग्रीन क्रेडिट इनिशिएटिव्हची मोठी घोषणा करण्यात आली. पण वास्तवात मात्र काम चालू होतं अडाणीच्या फायद्याच्या योजनांचं. ग्रीन क्रेडिट प्रोग्राम जगाला ग्रीन इंडिया दाखवण्याच्या लगीनघाईत लॉन्च केला गेला. या ग्रीन क्रेडिट प्रोग्रामनुसार देशातील कित्येक राज्यांनी आपल्या राज्यात अशा जमिनींची रजिस्ट्री केली, ज्याच्यात अजून झाडं लावून हिरवीगार जंगल तयार करण्यात येऊ शकतात. गुजरात सरकारकडूनही बऱ्याच जमिनींची रजिस्ट्रेशन करण्यात आली आणि रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करण्यात आली. त्याच्यानंतर रिपोर्टर्स कलेक्टिव्हच्या रिपोर्टनुसार नंतर गुजरात सरकारनेच अडाणींच्या सांगण्यावरून या आरक्षित जमिनींवरून आरक्षण काढण्यासाठी एक पत्र लिहिलं केंद्र सरकारला. गुजरात सरकारच्या या विनंतीला केंद्राकडून मंजुरीही देण्यात आली. रिपोर्टनुसार जुलै 2024 मध्ये गुजरात वन विभागाने ICFRE या संस्थेला एक ऑफिशियल पत्र पाठवलं होतं की जंगलसाठी आरक्षित 13 जागांवरील आरक्षण हटवण्यात यावं. कारण दिलं गेलं की या जमिनी झाडं लावण्यासाठी योग्य नाहीत. पत्रासोबत एक लिस्टही पाठवण्यात आली, ज्यात प्रत्येक जमिनीसमोर त्याचं कारण देण्यात आलं होतं. काही जमिनींच्या समोर कारण देण्यात आलं की जमीन झाडं लावण्यासाठी योग्य नाही. काहींच्या पुढे 2 वेळेत चुकून रजिस्ट्रेशन झाल्याचं कारण देण्यात आलं. तर 4 जागांसमोर साफ शब्दात लिहिलं होतं, डिमांडेड फॉर अदानी प्रपोजल ऑफ FCA. याचा अर्थ हे 4 वनपरिक्षेत्र अडाणींच्या कंपनीकडून प्रोजेक्टसाठी मागण्यात आले आहेत, म्हणून याला ग्रीन क्रेडिट आरक्षण काढण्यात यावं. ही जमीन काही दिवसापूर्वी पूर्ण सर्वे केल्यानंतर झाड लावण्यासाठी योग्य असल्याचं रजिस्ट्रेशन करण्यात आलं. तीच जमीन काही दिवसातच अयोग्य कशी झाली? प्रकरण इथंच थांबत नाही. गुजरात सरकारच्या पत्रानंतर प्रकरण पोहोचलं भारतीय फॉरेस्ट रिसर्च आणि एज्युकेशन या संस्थेकडे.
या संस्थेला निर्णय घेणं एवढं सोपं नव्हतं. याच्यात चर्चा आणि मतमतांतर चालतात, की जी जमीन आधी योग्य होती ती जमीन आता अयोग्य कशी. एखाद्या जमिनीवर एखाद्या कंपनीने दावा केला असला तर ग्रीन प्रोजेक्टमध्ये ती जमीन का टाकण्यात आली. एका अधिकाऱ्याने तर आक्षेप घेतला की ही जमिनीची कारणं देण्यात आली आहेत ती साफ चुकीच्या पद्धतीने आहेत. ऑगस्ट 2024 पर्यंत फॉरेस्ट रिसर्च कडून जमिनीची पडताळणी पूर्ण करण्यात आली, कारण जमीन अडाणीला पाहिजे म्हणजे पाहिजेच होती. या 4 जमिनीवर भारतीय फॉरेस्ट रिसर्चच्या अधिकाऱ्यांनी कुठलाही निर्णय दिला नाही. निर्णयाचा कॉलम केंद्र सरकारसाठी राखीव ठेवण्यात आला, कारण मामला अडाणींचा होता. सप्टेंबर 2024 मध्ये हे प्रकरण पर्यावरण मंत्रालयाकडे पाठवण्यात आलं. त्याच्यात पर्यावरण मंत्रालयाकडूनही निर्णय गुलदस्त्यात ठेवण्यात आला. प्रकरण फायलींमध्ये अडकून राहिलं. नंतर डिसेंबरमध्ये गुजरात सरकारकडून पुन्हा एकदा प्रस्ताव टाकण्यात आला, या जमिनी ग्रीन क्रेडिटमधून हटवण्यात यावा. मात्र यावेळी कारण बदलण्यात आलं. अडाणींचा उल्लेख न करता या जमिनीवर झाडं लावण्यासाठी कोणी पसंती दर्शवले नसल्यामुळे या जमिनी ग्रीन क्रेडिटमधून हटवण्यात यावा असं कारण समोर केलं आणि या जमिनी यावेळी ग्रीन क्रेडिट आरक्षणमधून हटवण्यात आल्या आणि अडाणींसाठी लागणारे 4 जंगल ग्रीन क्रेडिट झोनमधून मोकळे झाले. जेव्हा RTIच्या माध्यमानुसार गुजरात सरकारला विचारण्यात आलं, तेव्हा गुजरात सरकारकडून साफ नकार देण्यात आला की अडाणींसाठी अशी कुठलीही डिमांड करण्यात आली होती. मात्र पर्यावरण मंत्रालय आणि भारतीय फॉरेस्ट रिसर्चच्या कागदपत्रांमध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे. नंतर या जमिनी संदर्भात भारत सरकारने चुप्पी साधली, गुजरात सरकारने चुप्पी साधली आणि भारतीय फॉरेस्ट रिसर्च संस्थेलाही तोंड बंद करण्यात आलं. रिपोर्टर्स कलेक्टिव्हच्या रिपोर्टनुसार अडाणींच्या कंपनीकडूनही उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली, पण जमिनी मात्र अडाणींच्या घशात गेली. 2014-15 ते 23-24च्या दरम्यान केंद्र सरकारनं 1,74,000 हेक्टर जंगल तोडण्याची मंजुरी दिली आहे. प्रत्येक वर्षी ग्रीन क्रेडिट प्रोग्रामनुसार कंपनींना जंगल तोडण्याची मुभा देण्यात येते. कुठल्याही प्रोजेक्टसाठी जंगल तोडायचे असतील तर त्या बदल्यात दुसरीकडे झाडं लावू शकतात किंवा पैसे देऊन ग्रीन क्रेडिट मिळू शकतात. याचा अर्थ लाखो हेक्टर जंगल तोड होत राहील आणि याची भरपाई कागदोपत्री आणि ग्रीन क्रेडिटच्या नावाखाली होत राहील. या सगळ्या कहाणीचा सारांश कागदोपत्री झाड लावण्याचं तर दिसतंय, मात्र प्राकृतिक जंगल नष्ट होत चालली आहेत. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा.